आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। भारत-पाक संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला। भारत-पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी झाली, एस जयशंकर यांची माहिती। जुलै ते सप्टेंबर 2024 या दरम्यान ज्योतीनं 3 वेळा मुंबईला आल्याची माहिती। सूत्रांची माहिती, पाकसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा आरोप। ज्योती मल्होत्रा पाकसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट। एनआयए, स्थानिक पोलीस आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। चीनचं षडयंत्र समोर आणणाऱ्या 4 मोठ्या घडामोडी। पाकच्या खैबर पख्तूनख्वामध्ये चीन धरण बांधून देणार। पाकला तातडीनं J-35A फायटर प्लेन देणार, तर बांगलादेशमध्ये भारताच्या सीमेजवळच एअरबेस तयार करणार। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद। वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी। राज्यात कोरोनाच्या 26 नवीन रुग्णांची नोंद। मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 25 रुग्णांची नोंद, तर पुण्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ। मुंबईत 21 दिवसात 120 रुग्णांची नोंद।